शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। आता शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी गाळ, माती, मुरुम झाला एकदम मोफत। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी गाळ, माती, मुरुम वापरासाठी एकदम फ्री केला आहे। त्याचा नुकताच शासनाने जी.आर. आजच या ठिकाणी काढलेला आहे। त्या जी.आर. मध्ये बघूया काय दिले ते। तर खरंच गाळ, माती, मुरुम कोणत्या कामासाठी फ्री केला आहे का सर्वच कामासाठी आहे? आज कोणाची परवानगी लागणार नाही का? तसेच एकही रुपया भरायचं काम नाही का? या आणि अनेक प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी या जी.आरच्या माध्यमातून आपण अतिशय बारकाईने समजून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अतिशय महत्त्वपूर्ण शेतीशी संबंधित योजनाशी संबंधित व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया। या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधवांनो, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी व शेतघर, विहीर बांधकामासाठी गौण खनिज उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी बघू शकता महसूल व वन विभाग या विभागाने हा जी.आर. काढला असून 2 जुलै 2026 म्हणजेच आजच्या दिवशी, आजच्या तारखेला हा जी.आर. काढलेला आहे। हा जी.आर. अतिशय आपण बारकाईने या ठिकाणी समजून घेणार आहोत। चला तर आपण मेन मुद्द्यावर या ठिकाणी जाऊया। या ठिकाणी बघू शकता जलसंपदा विभाग आणि मृदा व जलसंधारण विभाग या ठिकाणी हे दोन विभाग आहेत। जलसंपदा विभाग आणि मृदा व जलसंधारण या ठिकाणी विभाग अखत्यारीतील असलेले जलकुंभ म्हणजेच जे काही तळे आहेत मोठाले, साचलेला गाळ हा कसा असतो? पोषक तत्वांनी समृद्ध असतो आणि अत्यंत सुपीक असतो। हा गाळ जर शेतात टाकला तर जमिनीची सुपीकता नैसर्गिकरित्या वाढते आणि रासायनिक खतावरील खर्च कमी होतो। त्याचबरोबर हा जी.आर. काढण्यामागचा उद्देश काय आहे आपण या ठिकाणी पाहूया। तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीची सुधारणा करणे, शेतरस्त्याची दुरुस्ती करणे, पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल दूर करणे, विहीर यासाठी लागणारे गौण खनिज, शेतघर, जनावरांचा गोठा कामासाठी गौण खनिजाचा वापर केला जातो। त्याचे स्वरूप धंदा करणे अथवा वाणिज्य नसते। या ठिकाणी हा मुद्दा महत्त्वाचा आहे। जे काही ग्रामीण भागातील आपले शेती सुधारण्यासाठी आपण माती, मुरुम, गाळ वापरतो, त्याचबरोबर शेत रस्त्याची दुरुस्ती करण्याकरता, त्याचबरोबर पावसाळ्यात त्या शेतात जाण्याकरता जे काही त्याच्यात पडणारे खड्डे, त्याचबरोबर विहिरीसाठी आणि शेतघरासाठी, जनावरांच्या गोठ्यासाठी जे काही आपण गौण खनिज वापरतो, हे कसं आहे? हा स्वरूप धंदा करणे नाही किंवा वाणिज्य नसतं। त्यामुळे तरीसुद्धा अशा लोकांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 48.7, 48.8 अन्वये मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले। म्हणजे या कलमान्वये या ठिकाणी जर आपलं या ठिकाणी वाहतूक करताना जर वाहन सापडलं तर त्यांना दंड आकारण्यात येत होता, असे या ठिकाणी शासनाच्या निदर्शनास आले। त्यामुळे त्या ठिकाणी माती किंवा मुरुमाचा धंदा करताना त्याचे स्वरूप जर या ठिकाणी वाणिज्य असल्यास त्यावर दंड होणे आवश्यक आहे। म्हणजेच माती, मुरुम वाहतूक करत असताना त्याची जर विक्री होत असेल किंवा दुसऱ्या कामासाठी वापरत असतील, वरी जे काही आपण वाचलेले आहेत ते सोडून, तर ते त्यांचं स्वरूप कसं असते? वाणिज्य स्वरूप असते। मग त्यांना दंड आवश्यक असते। या बाबीचा विचारात घेता भागातील शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी व शेतघर, विहीर बांधकामासाठी गौण खनिज उपलब्ध करून देण्याची शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासनाने पुढील निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आपण या ठिकाणी बघूया पुढील निर्णय काय घेतलेला आहे। या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधवांनो, शासन निर्णय या ठिकाणी काय घेतलेला आहे आणि काय आहे या जी.आर. मध्ये। जलसंपदा विभाग आणि मृदा व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील या जे काही दोन विभागाच्या अखत्यारीत असलेले जलकुंभ जे काही तळे आहेत, त्याच्यामध्ये गावतळी असतील, शेततळी असतील, शेतविहिरी असतील, पाझर तलाव असेल, गाव नाले असतील, महसुली नाले, बंधारे बांधकाम, माझी मालगुजारी तलाव, मामा तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतामधून गाळ, माती, मुरुम शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याची दुरुस्ती करणे, पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल दूर करणे, शेतघर, विहीर यासाठी लागणारे गौण खनिज, जनावरांचा गोठा या कामासाठी सहज गौण खनिज उपलब्ध होण्यासाठी खालील प्रमाणे कारवाई या ठिकाणी करण्यात यावी। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या स्वतःच्या शेतामधील जरी एखादा मुरुम निघाला असेल तर या गटातून त्या गटात टाकण्यासाठी सुद्धा शासनाची या ठिकाणी परवानगी घेण्याची आवश्यकता अगोदर होती। त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये जाण्याकरता रस्त्याने झालेला चिखल असेल, त्या रस्त्यावर पडलेले खड्डे असतील, त्याचबरोबर शेतातील शेतघर असेल, विहीर असेल,
जनावराचा गोठा असेल, हे बांधकामासाठी सुद्धा या ठिकाणी मुरुम जर लागत असेल, न्यायचा असेल आणि आपल्या शेतातलाच मुरुम जरी तिथे न्यायचा असेल तरी या ठिकाणी शासनाची परवानगी लागत होती, तहसील कार्यालयाची परवानगी लागत होती. आता या ठिकाणी या जी आरच्या माध्यमातून आपल्याला परवानगीची आवश्यकता पडणार नाही. तरीही या ठिकाणी बघू शकता एक परवानगीची आवश्यकता लागणार आहे. ती परवानगी कोणती आहे ती मी या ठिकाणी पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय बारकाईने या ठिकाणी जी आर मी समजून सांगणार आहे. या ठिकाणी बघूया आपण मुद्दा क्रमांक 1, गाळ माती मुरुम या गौण खनिजाचा शेतकऱ्यांच्या शेतीची सुधारणा करणे, शेतरस्त्याची दुरुस्ती करणे, पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल दूर करणे, विहीर यासाठी लागणारे गौण खनिज, शेतघर, जनावराचा गोठा या कामासाठी वापरण्यात येणारा गाळ माती मुरुम यासाठी स्वामित्व धनातून सूट देण्यात येत आहे. या ठिकाणी बघू शकता कोणते मुद्दे आहेत हे अगोदर समजून घ्या, कारण या मुद्द्याकरताच फक्त सूट दिली, बाकी मुद्द्याकरता सूट नाही. त्यामुळे हा जी आर समजून घ्या. या ठिकाणी बघू शकता शेतीची सुधारणा करणे, यामध्ये शेतीची सुधारणा म्हणजे आपल्या जर जमिनीचा पोत वाढवण्यासाठी जे काही गाळ आणतो तो या ठिकाणी शेती सुधारण्यामध्ये येतो. शेतरस्त्याची दुरुस्ती करणे म्हणजेच आपले जे काही शेतरस्ते जर या ठिकाणी चिखलमय झाले असतील, खड्डेमय झाले असतील तर त्या ठिकाणी मुरुम टाकण्याकरता आपण या ठिकाणी मुरुम आणत असतो. त्यामुळे पावसाळ्यात झालेला चिखल दूर करणे, त्याचबरोबर विहिरीसाठी लागणारे गौण खनिज, विहिरीसाठी लागणारे या ठिकाणी बांधकामासाठी असेल त्या ठिकाणी गौण खनिज, त्याचबरोबर शेतघर असेल, जनावराचा गोठा असेल, फक्त एवढ्याच या ठिकाणी बाबींना सूट देण्यात आली आहे. त्यांना कोणताही या ठिकाणी दंड आकारला जाणार नाही. त्यामधून त्यांना स्वामित्व धनातून सूट देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण पहिला मुद्दा अतिशय बारकाईने समजून घेतलाय. आपण आता दुसरा मुद्दा बघूया. या ठिकाणी बघू शकता 2 नंबरचा मुद्दा आहे शेतीची सुधारणा करणे, शेतीवर जाणाऱ्या शेतरस्त्याची दुरुस्ती करणे, पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल, विहीर यासाठी लागणारे गौण खनिज, शेतघर, जनावराचा गोठा या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी या ठिकाणी बघू शकता संबंधित तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं एक परवानगी लागणार आहे, ती फक्त तहसील कार्याची न लागता संबंधित तुमच्या गावचे जे काही तलाठी असतील त्यांची परवानगी आपल्याला वरील मुद्द्याकरता या ठिकाणी घेता येऊ शकते. त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे ते या ठिकाणी तिसऱ्या मुद्द्यात दिले, तो आपण तिसरा मुद्दा या ठिकाणी समजून घेऊया. तिसरा मुद्दा बघू शकता अर्जदार यांनी अर्जदार यांचा अर्ज प्राप्त झाल्याच्या नंतर छाननी करून 15 दिवसाच्या आत लेखी परवानगी देण्याची कारवाई करण्यात यावी. म्हणजे जे काही अर्जदाराने अर्ज तलाठी कार्यालयाला केला असेल तर तलाठी कार्यालयाने आपल्याला 15 दिवसामध्ये ही परवानगी देणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही वाहतूक करता येणार आहे. आणि या ठिकाणी परवानगी मिळाल्याच्या नंतर तुम्हाला कोणीही त्या ठिकाणी अडवणार नाही. त्याचबरोबर चौथा मुद्दा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. गावातील सर्व रहिवासी व शेतकरी यांना वर नमूद केलेल्या कारणासाठी आपण पाहिलेले आहेत. वर नमूद केलेले कारण कोणते आहेत? शेती सुधारणा असेल, शेतरस्ते दुरुस्ती असेल, शेतरस्त्यावर पडलेले खड्डे असतील दुरुस्ती करणं, त्याचबरोबर चिखल दुरुस्ती, या ठिकाणी शेतरस्त्यावर जर चिखल पडला असेल तर ते या ठिकाणी आपल्याला मुरुम टाकायचा असेल, त्याचबरोबर विहीर असेल, शेतघर असेल, ही कारणे आहेत. त्या कारणासाठी जलसंधारण, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत मालकीचे तलाव, महसुली नाले खोलीकरणाच्या माध्यमातून माती, दगड, खडक किंवा मुरुम काढता येईल. याकरता विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याची ना हरकत घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला शेतामध्ये मुरुम टाकायचा असेल, खडक टाकायचा असेल किंवा दगड, तर त्या ठिकाणी जर या विभागाची संबंधित जे तलाव असेल तर त्या तलावाची त्या संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वाहतूक करता येणार आहे. हा चौथा मुद्दा सुद्धा अतिशय महत्त्वाचा होता. आपण पाचवा मुद्दा पाहूयात. तुम्हाला पाचवा मुद्दा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. कोणत्या या वाहनाने तुम्हाला या ठिकाणी वाहतूक करता येणार आहे या ठिकाणी हा याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा सुद्धा या ठिकाणी मुद्दा समजून घ्या. शेतकऱ्यांच्या शेतीची सुधारणा करणे, शेतरस्त्यावर पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल दूर करणे, विहीर यासाठी लागणारे गौण खनिज, शेतघर, जनावराचा गोठा यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाळ, मुरुम, माती या गौण खनिजाच्या वापराचे स्वरूप धंदा करणे अथवा वाणिज्य नसल्याने या ठिकाणी बघू शकता वरील जे काही आपले कारणं आहेत ते कोणते आहेत? कोणताही धंदा करणे किंवा वाणिज्य स्वरूपाचे नाहीत. त्याच्यामुळे अशा शेतकरी व्यक्तीविरुद्ध वरील प्रमाणे परवानगी घेतल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बैलगाडी या 2 वाहनाने वाहतूक करता येणार आहे. ट्रॅक्टर आणि बैलगाडी याद्वारे गाळ, माती, मुरुम वाहतूक करणाऱ्या
वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल 1966 कलम 48(7) 48(8) अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये। या ठिकाणी वरील जे काही मुद्दे आहेत ते वाणिज्य स्वरूपाचे किंवा धंदा करणे या स्वरूपात येत नाहीत। त्यामुळे या व्यक्तींनी स्वतः ट्रॅक्टर किंवा बैलगाडीने गाळ माती मुरुम या ठिकाणी जर वाहतूक करत असेल तर त्यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 48(7) 48(8) अन्वये या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये। म्हणजेच या अगोदर या कलमान्वये कारवाई करण्यात येत होती याचा असा अर्थ होतो। चला तर मग या ठिकाणी 6वा मुद्दा पाहूया। हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। या ठिकाणी बघूयात आपण 6व्या मुद्द्यामध्ये काय दिले ते। पोलीस व तहसीलदार अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यांनी शेतीच्या सुधारणा, शेत रस्त्यावर पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल दूर करणे, विहीर यासाठी लागणारे गोण खनिज, शेतघर, जनावरांचा गोठा यासाठी गोण खनिज वाहतूक व उत्खनन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ट्रॅक्टर, बैलगाडी यांच्यावर कारवाई करण्यात येऊ नये। या ठिकाणी हा सुद्धा महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे 6वा, की या ठिकाणी पोलीस आणि तहसीलदार त्याचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील, जर त्यांनी अशी वरील प्रमाणे रीतसर या ठिकाणी त्या विभागाची हरकत घेतला असेल आणि संबंधित गावचे तलाठी याच्याकडून परवानगी घेतली असेल तर पोलीस किंवा तहसीलदार किंवा अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे या ठिकाणी बैलगाडी असेल किंवा ट्रॅक्टर असेल त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये असं सुद्धा या ठिकाणी या GR मध्ये स्पष्ट केलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा GR होता। अतिशय बारकाईने मी मुद्देसूद या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। आणि आता तुमचे शेतीशी संबंधित कोणतेही माती, मुरुम आणि गाळ या संबंधित असलेले कामे कोणतेही रोखणार नाहीत। अतिशय दिलासादायक हा या ठिकाणी निर्णय होता। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेतीचा गट नंबरचा नकाशा घर बसल्या मोबाईलवर एका मिनिटात पाहायचा आहे का? चला तर मग हा या ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ दिसत आहे। या व्हिडिओवर तुम्ही क्लिक करा आणि घर बसल्या एका मिनिटात तुमच्या शेतीचा नकाशा तुम्हाला मोबाईलवर आपल्या पाहता येईल। असेच अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि चला तर मग भेटूया पुन्हा एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।